नमस्कार. पथ्य म्हणजे काय तर आपल्या शरीरातल्या सगळ्या मार्गांना हेल्दी ठेवणाऱ्या फूड हॅबिट्स आणि बिहेवियर्स. हे पथ्य कोणी पाळायचं असतं तर ज्याला आपण हेल्दी राहावं, आपण स्वस्थ राहावं असं वाटतं त्या प्रत्येकानेच. त्याच्यासाठी दरवेळी काही आजार असण्याचीच गरज असते असं काही नाही. हेल्दी राहण्यासाठी, आपल्या हेल्थ मेंटेनन्ससाठी काय काय पथ्य पाळायची, कसं रुटीन असावं ते पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. पण आता स्पेसिफिक आजारानुसार कोणती पथ्य पाळावी ही सिरीज आता शेअर करते आहे. बरं, अजून एक गोष्ट बरेचदा समोर येते की जर तुम्ही एखाद्या त्रासासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवायला गेलात तर ते बऱ्यापैकी पथ्य तुम्हाला सांगतात. असं का असतं? आपले बऱ्यापैकी आजार हे आपल्या खाण्यापिण्यातल्या चुकांमुळे, बिहेवियरल चेंजेसमुळे होत असतात. आणि जोवर आपण या चुका सुधारत नाही तोवर ते आजार पूर्ण बरे होत नाहीत. याच्यासाठी आयुर्वेदात कोणत्याही आजारानुसार काय खावं, काय खाऊ नये, कसं राहावं, कसं राहू नये या सगळ्याचे डिटेल्स सांगितलेले आहेत. त्याबद्दलची सिरीज आत्ता मी शेअर करणार आहे. बरं, अजून एक गोष्ट ती म्हणजे आता मी जे शेअर करते आहे ते घरगुती उपाय किंवा औषधांना पर्याय असणाऱ्या गोष्टी नव्हेत. तुम्हाला कोणताही त्रास होत असेल तर औषधांच्या बरोबर कोणते बिहेवियरल हॅबिट्स तुम्ही अडॅप्ट करायला पाहिजे किंवा फूड हॅबिट्स कशा असल्या पाहिजे याच्यासाठीच्या छोट्या छोट्या टिप्स आहेत. हा औषधांना पर्याय नक्की नाही किंवा हे घरगुती उपाय, आजीबाईचा बटवा या कॅटेगरीतलं काहीही नाही आहे. त्याच्यामुळे ही पथ्य पाळल्यानंतर, हे थोडेसे चेंजेस अडॅप्ट केल्यानंतर औषधांचा परिणाम सुद्धा जास्त चांगला दिसतो. आपल्यापैकी खूप लोकांना जाणवणारा त्रास म्हणजे पित्ताचा त्रास. याच्यात काय होतं तर बेसिकली खाल्लेलं पचत नाही, काही खावं अशी इच्छा होत नाही. पोटात, छातीत, घशात आग होते, जळजळतं, मळमळल्यासारखं वाटतं, उलटी होते किंवा सतत उलटी होईल अशी भावना असते. डोकं दुखतं, डोकं जड होतं, क्वचित कधीतरी गरगरल्यासारखं सुद्धा वाटतं. हे सगळं जर होत असेल तर आपण पित्ताचा त्रास होतोय, ऍसिडिटी होतीये, हायपर ऍसिडिटी आहे, अशी वेगवेगळी नावं त्याला देत असतो. जर हे त्रास होत असतील तर पथ्य काय पाळायची यातला पहिला मुद्दा बघूया की काय खायचं. पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे धान्य खातोय, म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल, हे किमान 1 वर्ष जुनं असलं पाहिजे, याच्यावर आपला कटाक्ष हवा. आपण जे पाणी पितो आहे ते तापवून गार केलेलं पाणी प्यायला हवं. हिरव्या मुगाची डाळ किंवा साल काढलेली पिवळी दिसणारी मुगाची डाळ हे सगळं पथ्याचं आहे. हे तुम्ही कितीही खाऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. गाईचं तूप, म्हशीचं तूप हे सुद्धा चालेल, त्यालाही काही प्रॉब्लेम नाही. दूध घेऊ शकता. अगदी थंड दूध घेणं टाळायला हवं, किमान कोमट दूध असायला हवं. थंड दूध सुद्धा कधी कधी पचायला जड असू शकतं थोडंसं. अगदी फ्रीजमधून दूध काढलंय आणि आपण ते प्यायलोय असं करू नये. कोमट दूध प्यायलेलं चालतं. याबरोबरच जर नॉनव्हेज खाणारे असाल तर फारसं स्पायसी नसलेलं, तिखट नसलेलं मटन सूप हे चालू शकेल. भाज्यांमध्ये कारल्याची भाजी, पडवळाची भाजी या सगळ्या भोपळा वर्गातल्या ज्या भाज्या आहेत त्या चालू शकतील, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. फळांमध्ये कोहळा, आवळा, डाळिंब ही फळं किंवा त्यांचे ज्युसेस किंवा त्यांच्या अजून काही रेसिपीज करून त्या घेतल्या तरी चालतील, त्याला काही प्रॉब्लेम नाही. उलट त्याच्याने पित्ताचा त्रास कमी व्हायला मदत होईल. नवीन असलेलं धान्य, पचायला जड असलेले पदार्थ, शिळे पदार्थ, फर्मेंट केलेले पदार्थ किंवा थोडे वेगळ्या पद्धतीने प्रोसेस केलेले म्हणजे पनीर, चीज यासारखे पदार्थ हे खाऊ नयेत. थोडक्यात ज्या गोष्टींनी अन्नपचनाला थोडा त्रास होतो किंवा त्या पचायला वेळ लागतो असे पदार्थ खाऊ नयेत. यामध्ये बेकरी प्रॉडक्ट्स, मैद्यापासून बनलेले पदार्थ यांचा सुद्धा समावेश होतो. फार तेलकट, फार स्पायसी, फार तिखट, लोणची, चटण्या अशा गोष्टी फारशा खाऊ नयेत. दही, जोवर तुम्हाला पित्ताचा त्रास आहे तोवर अजिबात प्लीज खाऊ नका. व्यवस्थित लागलेलं, व्यवस्थित आंबट चव असणारं दही आणि ज्याला अधमुरं दही म्हणजे दही लागता थोडंसं अजून आंबट आहे, थोडं नाहीये, अशा अर्धवट स्टेज मधलेलं असलेलं दही
हे कोणत्याही प्रकारचं दही पित्ताचा त्रास असलेल्यांना अजूनच त्रासदायक होतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अजिबातच खाऊ नयेत. नॉन व्हेजिटेरियन असाल, नॉनव्हेज खात असाल तर त्याच्यातले पीसेस किंवा खूप स्पायसी असलेले पदार्थ, पचायला जड असलेले पदार्थ हे अजिबात खाऊ नयेत. खूप थंड पाणी किंवा डायरेक्टली फ्रीजमधून काढलेल्या गोष्टी, मस्तानी असेल, आईस्क्रीम असेल, लस्सी असेल, अशा गोष्टी सुद्धा क्वचित कधीतरी आणि बेतानेच खाव्यात. पोट व्यवस्थित साफ होतंय ना, इकडे व्यवस्थित लक्ष दिलं गेलं पाहिजे. पोट जर व्यवस्थित साफ होत नसेल तर त्याच्यासाठी योग्य ते उपाय केले गेले पाहिजेत. ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर मळमळत असेल, जर उलटी येत असेल तर कोणत्याही उपायांनी उलटी अडवायला जायचं नाही. जर शरीरातले दोष हे बाहेर पडत असतील किंवा न पचलेलं अन्न हे बाहेर पडणार असेल तर त्याला बाहेर पडू द्यावं. ते कोणत्याही उपायांनी थांबवू नये.